मध्य रेल्वेवरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ गेल्या 9 जून रोजी लोकलमधून पडून तब्बल 4 जणांना आपले प्राण गमवावे लागले। यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये पोहोचले। शुक्रवारी याबाबत उच्च न्यायालयानं सुद्धा गंभीर चिंता व्यक्त केली आहे। एकीकडे हे प्रकरण उच्च न्यायालयात असताना दुसरीकडे मध्य रेल्वे किंबहुना लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा संयम मात्र अजूनही वाढलेला दिसत नाहीये। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे आम्हाला असं म्हणावं लागतंय, खरं तर अशीच प्रतिक्रिया रोज रेल्वेने प्रवास करणारे असंख्य प्रवासी सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्हिडिओवरती व्यक्त होताना म्हणतात। हा व्हिडिओ कल्याणमधला आहे। कल्याणमधून रेल्वेतून प्रवास करत असताना महिलांच्या डब्यात दरवाजावर उभं राहण्यावरून 2 महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये एका महिलेला इतकी जबर मारहाण झाली आहे की तिच्या कपाळावरून गालापर्यंत रक्ताचे ओघळ वाहताना दिसतायत। अशा परिस्थितीत सुद्धा दोन्ही महिला थांबण्याचं नाव घेत नाहीयेत। दोन्ही महिला एकमेकींना मारहाण करतायत। यावेळी जे अन्य प्रवासी, ज्या अन्य महिला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, त्या महिलांना सुद्धा बाजूला करून या दोघींमध्ये प्रचंड हाणामारी आणि प्रचंड शाब्दिक वाद होताना दिसतोय। या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता मध्य रेल्वेतून प्रवास करणारे अनेक प्रवासी ही आमच्यासाठी रोजचीच बाब झाली आहे, अशी भांडणं रोजच होत असतात अशी प्रतिक्रिया देत आहेत। त्यामुळे प्रवाशांना सुखसुविधांपेक्षा भांडणांची सवय होणं हे खऱ्या अर्थाने दुर्दैव म्हणावं लागेल। या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडतंय तेही आपण पाहूया। दरम्यान लोकलमधून प्रवास करताना होणाऱ्या भांडणांचं मुख्य कारण म्हणजे गर्दी आणि याच गर्दीमुळे लोकल प्रवासादरम्यान विविध कारणांनी मागील काही वर्षांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढल्याचं कळतंय। आकडेवारीच पाहायची झाली तर मागील 15 वर्षात 46% ही मृत्यूंची संख्या कमी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला असला तरी 46% कमी झालेला हा जो आकडा आहे तो फार दिलासादायक आहे असं आपल्याला निश्चितच म्हणता येणार नाही। कारण मुळात हा आकडा जरी आपण पाहिला तरी दिवसाला 10 प्रवाशांचा मृत्यू होणं हे अत्यंत चिंताजनक आहे आणि असे ताशेरे स्वतः न्यायालयाने सुद्धा ओढलेत। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असं बजावताना लोकलमधून पडून होणारे मृत्यू कसे रोखता येतील, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील आणि त्याची अंमलबजावणी कधीपर्यंत होईल हे सर्व काही स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिल्याचं कळतंय। शुक्रवारी
आज उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने ही भूमिका मांडलेली आहे। उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते की नाही यावर सुद्धा न्यायालय देखरेख ठेवणार आहे, असंही न्यायालयाने यावेळी प्रामुख्याने स्पष्ट केलंय। दरम्यान आता न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर तरी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं जीवन, त्यांचा प्रवास सुखकर होणार का, सुरळीत होणार का, सुरक्षित होणार का, हा प्रश्न येत्या काळात कधी सुटतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।